नमस्कार शेतकरी मित्र, मी शंकर नरहरी देशमुख, प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे कांद्याला करपा पडलेला आहे, तर त्याच्यासाठी काय करावं. शेतकरी मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ आपण स्टार्ट करू. शेतकरी मित्रांनो, कांद्याला कुठलं बुरशीनाशक स्प्रे करावं आणि आलटून पलटून स्प्रे करणं फार गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा करपा तुम्हाला डाग, निळे डाग, लांबट असलेले डाग जर पातीवर असतील, साधारण 25 ते 30 दिवसाचा जर तुमचा कांदा असेल, तर त्याच्यासाठी पहिली फवारणी कवच प्रति लिटर पाण्याला 1.5 ग्रॅम प्लस कुमानेल 3 मिली प्लस टेप्टोसायक्लिन जीवाणू करप्यासाठी 100 लिटर पाण्याला 2 पुड्या आणि स्टिकर जरी डबल टाकलं तरी चांगलं असतं. अशी जर एक फवारणी घेतली तर नक्कीच फायदा होतो. लगेच ती दुसरी फवारणी 4 दिवसमध्ये जाऊन घ्यावी, तीच रिपीट करावी. आणि तिसरी फवारणी मात्र आंतरप्रवाही बुरशीनाशकाची करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये क्वांटाप आहे किंवा ताकद, आणि ताकदसुद्धा जरी घेतलं तरी चालेल. प्रति लिटर पाण्याला ताकद घेणे 2 ग्रॅम गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर 13-40-13 याची पण फवारणी प्रति लिटर पाण्याला 5 ग्रॅम अशी फवारणी जर घेतली तर कांदा पाऊस जरी असला तरीसुद्धा तुम्हाला रोग कंट्रोल होईल आणि ताकद वाढेल. त्यानंतर खताचं सुद्धा मी एक व्हिडिओ टाकणार आहे. खते कशी द्यावी, किती द्यावी, कुठल्या प्रमाणात, आणि अशा पद्धतीने जर आपण स्प्रे केला तर कांदा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, याच काळात नत्रयुक्तसुद्धा खतं लागत असतात, तर युरियाची सुद्धा गरज आहे. आणि 19-19 किंवा आता पोत्यातला सुद्धा 19-19 येतो आहे, हे सुद्धा घेतला तर फार फरक पडतो. याच्यानंतर आणखीन एक व्हिडिओ मी काढणार आहे. आज एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला शेतकरी बंधू, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. माझा नंबर आहे, तुम्ही विचारा मला. काय अडचण आली कांद्यासाठी तर 96 23 25 38 73.